जयंत पाटील यांनी प्रथमच आष्टा आणि ईश्वरपूर या नगरपालिका निवडणुकीमध्ये आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे. त्यामुळे ईश्वरपूर नगरपालिका ही पूर्वी विरोधी आघाडीकडे होती. म्हणजे जरी बहुमत जयंत पाटील यांच्याकडे असलं तरी थेट नगराध्यक्षपद हे निशिकांत पाटील यांच्याकडे आघाडीकडे गेलेलं होतं. पलूस कडेगाव मतदारसंघातलं महत्त्वाचं शहर असल्यामुळं ते कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या ताब्यात राहणं हे विश्वकर्माच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. कडेगाव नगरपालिका ही त्यांच्याकडे नाही. कडेगाव नगरपालिका ही देशमुख गटाकडे आहे. तिथं संग्राम देशमुखांचं कारभार आहे आणि तिथं भाजपची सत्ता असल्यामुळं कोणत्या परिस्थितीमध्ये पलूस नगरपालिका ही विश्वकर्म्यांना जिंकावीच लागेल. तिथं मात्र पराभव झाला तर थोडं जिल्हास्तरीय नेतृत्व त्यांचा प्रश्न होईल. पण आमदार सुहास बाबर यांनी 55 वर्षाची सत्ता उलटून टाकवण्याचा पण हा केलेला आहे. त्यांनी फेटा बांधणार नाही असं विटा नगरपालिकेसाठी सांगितलेलं होतं. त्यानंतर त्यांनी या निवडणुकीमध्ये मोठी प्रतिष्ठा पणाला लावून विटा नगरपालिका निवडणूक लढवली. नमस्कार, मी हनुमंत मोहिते .सोनेर आहे माझ्या ऑफिशियल यूट्यूब चॅनेलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. नुकत्याच सांगली जिल्ह्यामध्ये 8 नगरपालिका निवडणुका पार पडल्या. या 8 नगरपालिका निवडणुकीमध्ये सगळेच पक्ष अतिशय ताकदीनं लढले. भाजप 7 ठिकाणी लढलं आणि 1 ठिकाणी त्यांनी शिवसेने शिंदे गटाला नगराध्यक्षपद सोडलं. घड्याळ चिन्हावर सर्वात जास्त निवडणूक अजित पवार गटानं लढवल्या आणि त्यानंतर काँग्रेसनं जत आणि पलूस या 2च ठिकाणी निवडणूक लढवल्या. तुतारी चिन्हावर इस्लामपूर आणि तासगाव या 2 ठिकाणी निवडणूक जयंत पाटील आणि रोहित पाटील यांनी लढवल्या. अत्यंत चुरशीने निवडणूक झाल्या. या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात लक्ष्मी दर्शन झाल्याची चर्चा या ठिकाणी होती आणि काही ठिकाणी मतमोजणीच्या आणि मतांच्या घोळामुळे आष्ट्यामध्ये आपण पाहिलं असेल की तिथं राष्ट्रवादी शरद पवार गटानं मोठं आंदोलन केलं. पण या सगळ्या गोष्टी झाल्या ती राजकीय कसरती काय होणार किंवा राजकीय समीकरण पुढे काय होणार याची चर्चा आता सध्या सुरू झालेली आहे. या नगरपालिका निवडणुकीमध्ये 3 नेत्यांची राजकीय प्रतिष्ठा ही पणाला लागलेली आहे आणि त्यांची राजकीय प्रतिष्ठा वाढणार की कमी होणार हे या निवडणुकीतनं होतंय. त्याच्यामध्ये पहिले नेते आहेत की जे राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, दुसरे नेते आहेत की ते काँग्रेसचे नेते विश्वजित कदम आणि तिसरे नेते आहेत की शिवसेनेचे इथले जे संपर्क नेते आहेत ते आमदार सुहास बाबर. या तिघांच्या नेत्यांची प्रतिष्ठा ही पणाला लागलेली नाही. या नेत्यांची प्रतिष्ठा वाढणार की प्रतिष्ठा घटणार ही नगरपालिका निवडणूक ठरणार आहे. याच्यामध्ये सगळ्यात प्रथम जयंत पाटील यांनी प्रथमच आष्टा आणि ईश्वरपूर या नगरपालिका निवडणुकीमध्ये आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे. त्यामुळे ईश्वरपूर नगरपालिका ही पूर्वी विरोधी आघाडीकडे होती. म्हणजे जरी बहुमत जयंत पाटील यांच्याकडे असलं तरी थेट नगराध्यक्षपद हे निशिकांत पाटील यांच्याकडे आघाडीकडे गेलेलं होतं. त्यामुळे यावेळी ईश्वरपूरमध्ये महायुती मोठ्या ताकदीनं लढली आणि त्यानंतर जयंत पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये महायुतीकडनं सत्ता हिसकावून घ्यायची या पद्धतीने रणनीती केली. त्यांनी जिल्ह्यामध्ये कुठेही फक्त पलूसमध्ये 1 आणि आष्ट्यामध्ये पलूसमध्ये 1 आणि जतमध्ये 1 अशी एवढीच सभा घेतली, पदयात्रा काढली. पण बाकीच्या ठिकाणी मात्र त्यांनी कुठं लक्ष घातलं नाही. त्यांनी संपूर्ण वेळ आपला ईश्वरपूर आणि आष्ट्या या ठिकाणी घालवला आणि ईश्वरपूरमध्ये त्यांनी मोठ्या ताकदीनं प्रचार केला. त्यांनी गुंडगिरी वगैरे बाकीचा सगळा विषय आणि कशी शहराची वाट या 9 वर्षात लावली त्यांनी पुस्तिका प्रसिद्ध केली. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये जयंत पाटील यांना ही निवडणूक ईश्वरपूरची जिंकावी लागेल. आष्ट्याची नगरपालिका जिंकली तर त्यांना आणि दुग्ध सरकार योग होईल. पण या दोन्ही निवडणुका त्यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेच्या आहेत. जर ईश्वरपूर नगरपालिका निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपद आणि जर बहुमत जर झालं तर जयंत पाटलांची प्रतिष्ठाही वाढणार आहे. जयंत पाटलांचं जे कमी झालेलं राजकीय वजन सध्या दिसतंय किंवा जे सांगितलं जाते तर ते निश्चितपणे रिगेन होईल आणि त्यानंतर मग ईश्वरपूरची सत्ता कायम राखल्याच जयंत पाटील पुन्हा मोठ्या उमेदीनं महानगरपालिका निवडणूक असेल किंवा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये उतरतील. त्यामुळे त्यांनी नुकतंच महानगरपालिका निवडणुका ताकदीनं लढवा असं जाहीर केलेलं आहे. पण ईश्वरपूरच्या निकालावर त्यांची प्रतिष्ठा मोठी राहणार हे महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरे नेते आहेत ते विश्वजित कदम हे पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव काँग्रेसचे नेते आहेत. त्यामुळे त्यांनी फार कुठं लक्ष न घालता फक्त जत आणि पलूस या 2च ठिकाणी लक्ष घातलं आणि या 2 ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार त्यांनी उभा केले. पलूसमध्ये तिथलं स्थानिक म्हणजे ते पलूस कडेगाव मतदारसंघातलं महत्त्वाचं शहर असल्यामुळं ते कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या ताब्यात राहणं हे विश्वकर्माच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. कडेगाव नगरपालिका ही त्यांच्याकडे नाही. कडेगाव नगरपालिका ही देशमुख गटाकडे आहे. तिथं संग्राम देशमुखांचं कारभार आहे आणि तिथं भाजपची सत्ता असल्यामुळं कोणत्या परिस्थितीमध्ये पलूस नगरपालिका ही विश्वकर्म्यांना जिंकावीच लागेल.
त्यांची प्रतिष्ठा कायम राखायची असेल, जर कडेगाव नगरपालिकेची पाठोपाठ जर पलूस नगरपालिका त्यांच्या हातातून गेली तर एक मोठा मेसेज पुढच्या नगरपालिका निवडणुकीसाठी जाईल, त्या पुढच्या विधानसभा निवडणुकीसाठी जाईल. त्यामुळे त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये पलूस नगरपालिका निवडणूक जिंकायला लागेल. जर ती नगरपालिका निवडणूक जिंकली तर त्यांच्या आमदारकीला सुद्धा फार मोठ्या प्रमाणात संघर्ष होऊ शकतो आणि जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळं तिथं पुदाले कुटुंबीय आणि येसुगडी कुटुंबीय आणि नलवडे कुटुंबीय या तिघांमध्ये जे संघर्ष झाला त्याच्यामध्ये पुदाले कुटुंबियांना सध्या हे सांगितलं जात आहे, तर त्यामुळं ती जर नगरपालिका जिंकली तर विश्वजित कदमांची प्रतिष्ठा उंचावेल. जतमध्ये सुद्धा जरी तिथं यश मिळालं तर यश हे विश्वजित कदमांचं द्विगुणित होईल. तिथं मात्र पराभव झाला तर थोडं जिल्हास्तरीय नेतृत्व त्यांच्या प्रश्न होईल, पण संपूर्ण प्रतिष्ठा त्यांची पलूस नगरपालिकेवर पडायला लागली. तिसरे नेते आहेत की शिवसेनेचे आमदार सुहास बाबर. आमदार सुहास बाबर यांनी 55 वर्षाची सत्ता उलटून टाकवण्याचा पण हा केलेला आहे. त्यांनी फेटा बांधणांनी असं विटा नगरपालिकेसाठी सांगितलेलं होतं. त्यानंतर त्यांनी या निवडणुकीमध्ये मोठी प्रतिष्ठा पणाला लावून विटा नगरपालिका निवडणूक लढवली आणि त्यांना विशेष म्हणजे भाजपचे काही छुप्या गटांची मदत झाल्याची पण चर्चा आहे. त्यानंतर थेट तिथं राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे बाबासाहेब मुळगे यांनी पाठिंबा दिलेला होता. काँग्रेसच्या गटात सुद्धा छुपा पाठिंबा त्यांना होता. अपक्ष विशाल पाटील विश्वजित कदम यांचाही छुपा पाठिंबा त्यांना होता असं म्हणलं जातं. मोठ्या ताकदीनं ते या ठिकाणी निवडणूक उतरलेले आहेत. ही जर निवडणूक विट्याची जिंकली तर 50-55 वर्षाचं सत्तांतर करण्याचं श्रेय त्यांना मिळेल आणि त्यांच्या राजकीय प्रतिष्ठेमध्ये फार मोठी वाढ होईल. जर शिवसेनेची सत्ता तिथं आटपाडे असेल किंवा विट्यामध्ये असेल किंवा शिराळ्यामध्ये असेल तर मात्र त्यांचं सुहास बाबरांचं नेतृत्व जिल्हास्तरीय नेतृत्व म्हणून पुढे येईल आणि पुढच्या जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकीसाठी ते शिवसेनेचे मोठे नेते म्हणून पुढे येतील. शिवसेनेचं एक रणनीती पण आहे की तिकडे प्रकाश आंबेडकर कोल्हापूरला असेल, शंभूराज देसाई सातारमध्ये पालकमंत्री असतील आणि सांगलीची जबाबदारी सुहास बाबर यांच्याकडे दिली. त्यामुळं जर त्यांनी नगरपालिकेमध्ये चांगलं यश मिळवलं तर त्यांचा 2.5 वर्षानंतर मंत्रिपदाचा मार्ग मोकळा होऊ शकतो. तेव्हा त्यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागली. जर त्यांना यश मिळालं तर त्यांना पुढचा मंत्रिपदाचा मार्ग सोपवू होऊ शकते. जर अपयश आलं तर मात्र त्यांना आमदारकीच्या जीवावर विटा नगरपालिकेवर कामकाज करावं लागेल आणि पुढची जिल्हा परिषद आणि नगरपालिकेची तयारी, महानगरपालिकेची तयारी जोरात करावी लागेल.